राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. रसिक हो नमस्कार. राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर प्रिया निघोजकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आरोग्य संवाद या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. मंडळी, प्राध्यापिका रेखा दिवेकर यांनी संतुलित जीवनशैलीसाठी सोप्या अत्यावश्यक टिप्ससह लिहिलेलं हे एक जबरदस्त पुस्तक आहे, जे आपल्या संग्रही हवंच. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्या आरोग्यविषयक अनेक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद रेखा दिवेकर यांनी केले आहेत. या अनुवादामुळं आहार, विहार आणि विचार ही त्रिसूत्री सांभाळत आपलं निरामय समृद्ध आयुष्य आपण कसं जगावं याचा एक मूलमंत्रच मराठी वाचकांना मिळाला आहे. माणसांमध्ये रमणाऱ्या, प्रवासाची आवड असणाऱ्या रेखाताईंनी आरोग्य संवाद या पुस्तकाच्या रूपानं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीसाठी आरोग्यविषयक अत्यंत मौलिक अशा टिप्स दिलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकाच्याच संग्रही असावं असं हे एक सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिचं कार्यक्षेत्र वेगळं, शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा वेगळ्या, या सर्वांचा सम्यक विचार करून रेखाताईंनी आरोग्यविषयक अगदी साध्या सोप्या टिप्स या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्यामुळं दररोज हाताशी असावं असं हे एक सुंदर पुस्तक आहे. इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, नेव्हर वेस्ट अ क्रायसिस, म्हणजे विपरीत परिस्थिती वाया घालवू नका. सांगायचं असं की कोरोना संसर्गाच्या काळात जेव्हा माणसामाणसातील दळणवळण मंदावलेलं होतं, संवाद हरवलेला होता, त्या काळात रेखाताईंच्या मनात आलं की आपण आरोग्यविषयक दिलेल्या व्याख्यानांचं संकलन एका पुस्तक रूपानं करावं. आणि त्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी या पुस्तक निर्मितीचा श्रीगणेशा केला आणि हे सुंदर पुस्तक आपल्या हाती आलं. या पुस्तकाचं शीर्षकच किती सुंदर आहे, आरोग्य संवाद. व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी अशा प्रत्येक स्तरातील घटकाचा विचार करून या 12 प्रकरणांमध्ये रेखाताईंनी मांडणी केलेली आहे. शीर्षकं अतिशय सुंदर आहेत, सगळीच काही मी वाचून दाखवत नाही. पण दिवस तुझे हे फुलायचे, फिरुनी नवी जन्मे नमी, स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र, चिरतारुण्याचा आरसा, अशी एकाहून एक सुंदर अशी ही प्रकरणं आहेत. यातल्या टिप्स तर अतिशय सुंदर आहेत. त्यातल्या काही टिप्स मी आता वाचून दाखवते. रघुकुलोत्पन्न रागी अर्थात नाचणी. कनकदासांच्या रामायणात ही नाचणीची गोष्ट वाचायला मिळते. श्रीराम रावणाशी युद्ध करतात आणि विजयी होऊन अयोध्या नगरीत परततात. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडव्याच्या दिवशीची ही घटना. अयोध्येचे रहिवासी खूप आनंदात असतात. घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात, पक्वान्ने शिजतात, नवीन वस्त्रप्रावरणे बाहेर निघतात. हे पाहून श्रीरामभक्त हनुमानांना वाटतं की आपल्या नगरीत, किष्किंधा नगरीतसुद्धा हा विजयोत्सव साजरा व्हायला हवा. हनुमान श्रीरामांकडे जातात व किष्किंधा नगरीस जाण्यासाठी परवानगी मागतात. श्रीराम त्वरित होकार भरतात. पुढे हनुमान श्रीरामांसमोर नाचणी येथे नेण्याची इच्छा बोलून दाखवतात. श्रीराम त्यास अनुमती देतात. मात्र ही गोष्ट जेव्हा तांदूळाच्या कानावर पडते तेव्हा त्याचा अहंकार दुखावतो. तांदूळ श्रीरामांकडे जातात आणि आपली नाराजी व्यक्त करतात. तांदूळाशिवाय कुठलेही कार्य संपन्न होऊ शकत नाही. अगदी बारशापासून मृत्यूनंतर होणाऱ्या विधींमध्ये सुद्धा तांदूळ अनिवार्य असतो, अशी भूमिका तांदूळ घेतो. अर्थात ही गोष्ट सत्यच आहे. त्यामुळं श्रीरामही बुचकळ्यात पडतात व तांदूळ की नाचणी हा निर्णय इंद्रदेवांवर सोपवण्याचं ठरवतात. इंद्रदेवांना कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो, म्हणून ते 6 महिन्यानंतर येण्याचं आश्वासन देतात. तोपर्यंत नाचणी आणि तांदूळ दोन्ही डबाबंद केले जातात. 6 महिन्यांनी इंद्रदेव आपण येऊ शकत नसल्याचे कळवतात व श्रीरामांना निर्णय घेण्यास सांगतात. जेव्हा श्रीराम दोन्ही डबे उघडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तांदूळ पूर्णपणे कीड लागून खराब झालेला आहे, तर नाचणी जशीच्या तशी ताजी टवटवीत आहे. श्रीराम खुश होतात व नाचणीला आपल्या कुळाचे नाव देतात
रघुकुलोत्पन्न म्हणून रागी. हनुमान हे शक्तीचे, बळाचे, आरोग्याचे प्रतीक मानले जाते. मग त्यांना जी प्रिय ती बलदायी, आरोग्यदायी असणारच. आपल्या संस्कृतीत कथा स्वरूपात रूपकं वापरून शिकवण दिली जाते ती अशी. म्हणजे पहा, म्हटलं तर शास्त्रोक्त माहिती, परंतु त्याच्यातील रंजकतेमुळं ते आपल्याला वाचावंसं वाटतं आणि त्यातलं आरोग्याचं नेमकं गमकही आपल्याला समजतं. मंडळी, या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वेद उपनिषदांमधील काही श्लोक संदर्भासाठी घेऊन त्याचं इतकं सुंदर विश्लेषण रेखाताईंनी केलेलं आहे आणि त्या त्या पदार्थाचं किंवा अन्नघटकाचं आपल्या आरोग्यासंदर्भात असलेलं महत्त्व पटवून दिलं आहे. कसं ते पहा, आणखी एक टिप्स मी तुम्हाला वाचून दाखवते. तूप या घटकाचं महत्त्व रेखाताईंनी कसं सांगितलं आहे पहा. पुढील संस्कृत श्लोक तुपाबद्दल बरेच काही सांगून जातो. ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणैः ज्येष्ठत्वं उच्यते गुणात् गुरुत्वं आयाति दुग्धम दधिम घृतम क्रमात्. याचा अर्थ असा आहे की मोठेपणा हा जन्माने येत नसून गुणांमुळे येतो. दुधापेक्षा दही श्रेष्ठ, दह्यापेक्षा तूप श्रेष्ठ. तुपाचे श्रेष्ठत्व चरकाचार्यांनीसुद्धा वर्णिलं आहे. यथा जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत. अर्थ असा आहे, आजन्म सुखात राहण्यासाठी काय करावं? वेळ प्रसंगी कर्ज काढायला लागले तरी हरकत नाही, मात्र तूप आपल्या आहारामध्ये असायलाच हवं. वयानुसार शारीरिक कष्ट कमी होतात म्हणून तूप प्यायची गरज नाही, पण दिवसभरामध्ये 3 चमचे तरी तूप खावे असं आपलं आहारशास्त्र सांगतं. मराठी भाषेनेही तुपाचे गुणवर्णन करण्यास कंजूसी केलेली नाही. तूप दाखवी रूप ही म्हण तुपाचे सौंदर्यवर्धक गुण दर्शवते, तर तुपातल्या वातीसारखे ताठ राहणे हा वाक्प्रचार तुपाचा अस्थिवर्धक गुण दर्शवतो. संस्कृतमध्ये तुपाला घृत असं म्हणतात. घृ या मूळ शब्दाचा अर्थ आहे वाहणारे तेज, शुद्धता, चमकदार. तुपाचा वापर वेदकाळातही होत असे. कुठलंही धार्मिक पवित्र कार्य तुपाशिवाय पूर्णच होत नसे. आताही पूजेचा प्रसाद तुपातच केला जातो. तुपाचा सरळ हातानं वापर करणं हे भरभराटीचं निदर्शक मानलं जातं. आयुर्वेदात सात्विक अन्नात तुपाचा समावेश केलेला आहे. सात्विक पदार्थ म्हणजे समतोल राखणारे, पोषण देणारे, शांती आणि समाधान देणारे. अशा एकेका अन्नघटकाचं महत्त्व शास्त्रोक्त पद्धतीनं रेखाताई या पुस्तकामध्ये मांडतात. महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय परिभाषेत हे पुस्तक असलं तरी ते कुठेही आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही, इतकी कल्पकतेनं आणि सुबोध अशी यातली भाषा आहे. म्हणजे पहा, एखादी रेसिपी पाहिली की तो पदार्थ करण्याची लगेच आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. तसं या पुस्तकातील एखादी टिप्स वाचली की आपण लगेचच ती कृती करावी अशी आपली मानसिकता तयार होते आणि हेच मला वाटतं या पुस्तकाचं यश आहे. मंडळी, वाढदिवस असलं की आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देतो. औक्षवंत हो, शतायुषी हो असे आशीर्वाद मोठे लोक देतात. पण शतायुषी व्हायचं म्हणजे नेमकं काय? 100 वर्ष केवळ श्वास चालू राहिला म्हणजे आपण समृद्ध आयुष्य जगलो असं होतं का? नाही. तर याविषयी एक खूप सुंदर टिप्स रेखाताईंनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जीवेम शरदः शतम. वेदात उल्लेख केल्याप्रमाणे शतायुषी होण्याची कामना पुढील प्रमाणे केली जाते. पश्वे शरदः शतम, जीवेम शरदः शतम, शृणुयाम शरदः शतम, प्रब्रवाम शरदः शतम, अदीनः स्याम शरदः शतम, भुवश्य शरदः शतम. आपण 100 वर्षांपर्यंत पाहू शकू, 100 वर्षांपर्यंत जगू, आपण 100 वर्षांपर्यंत ऐकू शकू, 100 वर्षांपर्यंत बोलू शकू आणि 100 वर्षांपर्यंत स्वावलंबी राहू. म्हणजेच कोणाच्याही आश्रयानं राहण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. अनादी काळापासून दीर्घायुष्याची इच्छा मनुष्य करत आलाय, हे वरील श्लोकांवरून लक्षात येतं. योग्य आहार विहार ठेवला, मनस्वास्थ्य राखलं
तर मनुष्य 36,500 दिवस म्हणजे 100 वर्ष असं समृद्ध आणि स्वस्थपूर्ण आयुष्य सहज जगू शकतो, हे रेखाताई या ठिकाणी अगदी सोप्या भाषेत सांगतात. अर्थात हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचं संकलन नाही आहे, तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आरोग्यासंबंधी आपल्या मनामध्ये येणारे प्रश्न, निर्माण होणाऱ्या समस्या याच्यावरचे छोटे छोटे उपायसुद्धा रेखाताईंनी अगदी सहजपणे सांगितलेले आहेत, की जे केले तर आपलं आरोग्य तर उत्तम राहील. मग उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही पद्धतीनं उपायांची मांडणी या पुस्तकामध्ये आहे आणि म्हणूनच हे पुस्तक आपण कायम हाताशी ठेवलं पाहिजे. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये रस म्हणजे द्रव्य, विविध प्रकारची खनिज, धातू जी आपल्या शरीराला आवश्यक असतात, ती जी आपल्याला पुरवते ती रसा अर्थात पृथ्वी, आणि स्त्रीला या वसुधेची, पृथ्वीची उपमा दिलेली आहे. स्त्री ही कुटुंबासाठी रसदायिनी आहे. मग केवळ अन्नपदार्थांमधूनच चौरस आहार करणं एवढं नाही, तर नवरसांनीसुद्धा ते कुटुंब कसं समृद्ध करायचं हे त्या घरातल्या गृहिणीच्या हाती असतं आणि त्यासाठी तिच्या हाती आरोग्य संवाद हे पुस्तक हवंच. कारण या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर घटक त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. अगदी स्थलकालानुसार, प्रहरानुसार आहार कसा असावा, भांडी कोणती वापरावीत, आपल्या आहारशास्त्राची जी एक उज्ज्वल परंपरा आहे ती देखील रेखाताईंनी या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. तेव्हा जरूर आपण हे पुस्तक संग्रही ठेवा. आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो, पण आरोग्यपूर्ण जगण्यासाठी दररोज आपण किती जाणीवपूर्वक छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत सजग असलं पाहिजे, ही जाणीव हे पुस्तक वाचलं की आपल्याला पदोपदी होते. तेव्हा जरूर आपण हे पुस्तक खरेदी करा. पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक या भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण घ्या. आपल्या स्नेहीजनांना प्रसंगविशेषानं भेट देण्यासाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे. यातून एक निरामय, समृद्ध अशा आरोग्याचा सेतू बांधला जाईल. तेव्हा जरूर हे पुस्तक संग्रही ठेवा. राजहंसी मोहोर या पॉडकास्टला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा भाग आपल्याला कसा वाटला याविषयीचा अभिप्राय आपण जरूर नोंदवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.